भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा विस्तारित जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन ऐरोली स्थित लेवा पाटीदार समाज हॉल में संपन्न हुआ, जहां इस अवसर पर ऐरोली के विधायक गणेश नाइक, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटिल, पूर्व सांसद संजीव नाइक, नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा वर्षा भोसले, ऐरोली विधानसभा चुनाव प्रमुख सागर नाइक, बेलापुर विधानसभा चुनाव प्रमुख नीलेश मात्रे सहित भारतीय जनता पार्टी के महामंत्री, मंडल प्रमुख, सर प्रमुख, भाजपा नवी मुंबई जिला कार्यकारिणी सदस्य, भाजपा के पदाधिकारी, कार्यकर्ता, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। इस अधिवेशन में आगामी विधानसभा चुनाव में महायुति को बहुमत मिलने का विश्वास प्रस्ताव और देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के तीसरी बार प्रधानमंत्री बनने का अभिनंदन प्रस्ताव पारित किया गया। इस अधिवेशन में जहां नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिला संगठन की मजबूत ताकत, कार्यकर्ताओं का दमखम दिखाई दिया, वहीं भाजपा की आगामी रणनीति का भी खुलकर यहां प्रदर्शन करते हुए अब लक्ष्य विधानसभा, इसका जोरदार यलगार पुकारते हुए विधानसभा चुनाव की तैयारियों का शंखनाद किया गया। वहीं संदीप नाइक ने अपने दमदार भाषण में कहा कि नवी मुंबई भारतीय जनता पार्टी का गढ़ है और ये गढ़ मजबूती से बरकरार खड़ा रहेगा। उन्होंने विश्वास के साथ कहा कि आगामी विधानसभा चुनाव और मनपा चुनाव में सिर्फ भारतीय जनता पार्टी का ही परचम लहराएगा। आता हा काळ सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे। संपूर्ण देशाचं राजकारण आपण बघितलं, देशाच्या निवडणुका झाल्या, तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सगळ्यांनी देशवासियातले संपूर्ण भारतीय जनता पार्टी घटक पक्ष या सगळ्यांनी मेहनत केली आणि अपेक्षित यश हे आपल्याला देशामध्ये मिळालं। महाराष्ट्रामधलं यश जे आपल्याला अपेक्षित होतं त्या पद्धतीने आपल्याला मिळू शकलं नाही, परंतु नवी मुंबई जिल्ह्याच्या माध्यमातून पक्ष वेगळा होता, चिन्ह वेगळं होतं, परंतु त्या परिस्थितीत देखील मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता एक महत्त्वाची भूमिका ही आपल्या नवी मुंबई जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बजावली। आणि हा येणारा कालखंड 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका हा टप्पा आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। नवी मुंबईचं काम आणि संपूर्ण संघटन विक्रांतजी हे तर एकदम सक्षमच आहे, परंतु नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभा असतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, यामध्ये योग्य गोष्टी त्या ठिकाणी होत असताना आपल्याला नवी मुंबई शहरावर येणाऱ्या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला यश संपादन होईल असा विश्वास कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करतो। साथ ही उन्होंने फेक नैरेटिव को तीसरा शत्रु बताते हुए कार्यकर्ताओं से आह्वान किया कि फेक नैरेटिव को फोड़ने का काम करें। कामांचं आपल्या त्या ठिकाणी लोकांपर्यंत कामं आपली पोहोचवतो, परंतु जो नरेटिव्ह विरोधक त्या स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी जो तयार करतात आणि आपलं चांगलं काम वाईट कसं आणि त्यांचं चुकीचं काम बरोबर कसं हे खोडण्याचं काम हे आपल्या सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। आपण वाट बघत असतो की बाबा देशाचा विषय त्या ठिकाणी माननीय मोदी साहेब त्या विषयावर बोलतील, राज्याचा विषय असाला तर माननीय फडणवीस साहेब त्याच्यावर बोलतील, बावनकुळे साहेब बोलतील, नवी मुंबई शहराचा विषय आला तर आपले नेते त्याविषयी बोलतील आणि आपण ह्या भ्रमात राहतो की आपण केलेलं काम आहे, आपण काम केले त्यामुळे आपल्या कामावर आपण त्या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरं जाऊ। आपण फक्त संघटना आणि निवडणूक म्हणून नाही काम केलं, आपण सेवा आणि समर्पण पण केलंय आणि या भ्रमामध्ये आपण राहतो आणि कुठेतरी चुकीचा नरेटिव्ह हा स्थानिक पातळीवर सेट केला जातो आणि तो आपलं यश कुठेतरी कमी करण्याकरता तो कारणीभूत ठरतो। आणि जेव्हा एखादा विरोधक एक बोलतो त्यावेळेस 10 पटीनं आपण त्याच्यावर आपला रिप्लाय देणं हे अपेक्षित आहे आणि अशा प्रकारचं कार्य हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होईल। वहीं भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटिल ने कहा कि भाजपा की बढ़ती ताकत से बौखलाया विपक्ष अब फेक नैरेटिव का आधार लेकर अपने राजनीतिक मंसूबों को पूरा करने में लगा हुआ है। विक्रांत पाटिल ने विरोधकों का सारा कच्चा चिट्ठा खोलते हुए विपक्ष के मंसूबों को इस दौरान एक्सपोज किया। झाले नापासच, पण या ठिकाणी पेढे वाटण्यामध्ये हे परेशान आहेत। कशा पद्धतीने बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना प्रकार असतो त्या पद्धतीने यांची स्थिती झालेली आहे।
अरे आपण नापास झालो, आपण कमी पडलो, आपली सत्ता येऊ शकली नाही, याचं दुःख, आत्मचिंतन, मनन चिंतन कुठंतरी केलं पाहिजे, ते राहिलं बाजूला. पण भाजपला कशा पद्धतीनं आम्ही थोडंसं कमी आणलं यामध्ये त्यांना आनंद आहे. सत्तेत येण्याचं आता भाग्य आम्हाला लाभणार नाही त्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून अशा करंट्या मानसिकतेतून ते काम करतात. फेक नेरेटिव्ह हा जो विषय आहे, आभास, खोटं नेरेशन करणं, खोटं सांगणं, हा विषय का सेट होऊ शकला? या नेरेटिव्हच्या लढाईमध्ये सकाळी कोणीतरी 9 वाजता एखादा पोपट येतो, काहीतरी बोलतो आणि मग दिवसभरामध्ये एक नेरेटिव्ह सेट होतं, एक स्पेस मीडियाची ऑक्युपाय केली जाते, त्याच विषयावर चर्चा केली जाते. संदीप नाईकजींनी सांगितलं की या पुढच्या कालावधीमध्ये आपली लढाई या 3 जणांशी नाही आहे, आपली लढाई त्या 4थ्या विषयाबरोबर आहे, त्या आभास निर्माण करणाऱ्या यंत्रणेबरोबर आहे. आणि त्यामुळे ती जबाबदारी आता या कार्यकर्त्यांना अंगावर घ्यावी लागणार आहे. या लढाईमध्ये तुम्हाला उतरावं लागणार आहे. जो प्लेटफॉर्म तुम्हाला मिळेल त्यामध्ये तुम्हाला वोकल व्हावं लागणार आहे, बोलतं व्हावं लागणार है। इस दौरान गणेश नाइक ने कहा कि मजबूत पार्टी संगठन और जवाबदेही की भूमिका के तहत बेहतरीन रणनीति के साथ आगामी चुनाव में भाजपा जीत का परचम जरूर लहराएगी। मीडिया से बात करते हुए गणेश नाइक ने कहा कि इस अधिवेशन में 2 प्रस्तावों को मंजूर कर आने वाले भविष्य में जनता को दिए हुए वादे को पूरा करने में भारतीय जनता पार्टी कटिबद्ध रहेगी। नवी मुंबई जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक कौसामध्ये हे नवी मुंबईचं कार्यकर्त्यांचं एक अधिवेशन, यामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी देशाची मान जगामध्ये उंचावली, त्याबद्दल त्यांचा ठराव या कार्यकारिणीने केला। त्याचबरोबर या आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार, ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने जनसामान्याकरता योजना घोषित केल्या आणि त्याची कार्यवाही सुरू झाली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन। आणि नंतर आता राहिला आपल्या शहराच्या करता जे काय आपली सगळी स्वप्न आहेत, आपली जी कमिटमेंट आहे ती काय आहे याचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि त्या विश्लेषणाच्या अनुषंगाने तिची पूर्तता करण्याकरता आम्ही सगळे रात्रीचे दिवस करू हा विश्वास जनतेला देतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।